आता बघूयात मुंबई पुण्यातील टॉप 9 बातम्या। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडून मोठी घोषणा। 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत मुंबई बंगळुरू आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ही टोल माफी असणार। निवडणुकांपूर्वी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमान उड्डाण। सिडकोसह शासकीय यंत्रणांची जय्यत तयारी। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात विमानतळाचं उद्घाटन आणि विमानतळाचा ताबा नागरी वाहतूक महासंचालनालयाकडे देण्याच्या हालचाली। क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी झाल्यास मोनोरेल पुढे न सोडण्याचा निर्णय। अधिकच्या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढूनच मोनोरेल पुढे सोडणार। MMRDAचा निर्णय। स्थानकावर अतिरिक्त कर्मचारीही तैनात। आपत्कालीन खिडक्यांची तपासणीही होणार। पुण्यातून गणेशोत्सवात सिंधुदुर्गात जाण्यासाठी जादा उड्डाणं। पुणे सिंधुदुर्ग पुणे अशी 5 दिवस जादा विमानसेवा चालवण्यात येणार। पुण्यात सिंहगड किल्ल्यावरून पर्यटक बेपत्ता। तानाजी कड्यावरून खोल दरीत कोसळून पर्यटक बेपत्ता। गौतम गायकवाड असं पर्यटकाचं नाव। गौतम मित्रांसोबत हैदराबादवरून फिरायला आला होता। दरीत शोधकार्य सुरू। पालघरच्या तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कंपनीत गॅस गळती। 4 कामगारांचा मृत्यू। गॅस गळती प्रकरणात तपास सुरू। राज्यात 62,000 शाळांमध्ये मोफत डिजिटल शिक्षण। पुणे जिल्ह्यातील 4,164 शाळांचा समावेश। डॉक्टर जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत डिजिटल शिक्षण मिळणार। राष्ट्रीय महिला आयोगाच्या 22 आणि 23 ऑगस्टला मुंबईत शक्ती संवाद कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची माहिती।